गुड इव्हनिंग फ्रेंड्स. नेहमीप्रमाणे आज देखील अतिशय सुंदर व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. इंग्रजी शब्दांमध्ये असे बरेचसे शब्द आहेत. इंग्रजी शब्दांमध्ये असे बरेचसे शब्द आहेत की ज्या शब्दांमध्ये डबल एस येतो, कधी कधी डबल एफ येतो, डबल एल येतो, कधी कधी डबल झेड येतो. पण नेमकं त्या इंग्रजी शब्दांमध्ये डबल एस, डबल एफ, डबल एल, डबल झेड हे केव्हा येतात, याचे जर नियम एकदा आपले लक्षात आले तर आपण ॲक्युरेट आणि तंतोतंत स्पेलिंग लिहिल्याशिवाय राहणार नाही. मग चला तर डबल एस, डबल एफ, डबल एल, डबल झेड केव्हा वापरतात ते आपण पाहूया. ऐका काळजीपूर्वक. जेव्हा एखादा शब्द खालील 3 अटी पूर्ण करतो तेव्हा त्या शब्दाच्या शेवटी ही अक्षरे डबल येतात. मग ते 3 अटी कोणत्या आहेत आपण बघूया. लक्षात घ्या, शब्दांमध्ये फक्त एकच स्वर असेल. शब्दांमध्ये फक्त एकच स्वर असेल. मग एकूण स्वर किती आहेत इंग्रजीमध्ये? 5. ए, ई, आय, ओ, यू या 5 स्वरांपैकी जेव्हा एकच स्वर त्या शब्दांच्या मध्ये येतो तेव्हा आपण वरील अक्षर ही दोनदा लिहू शकतो. तर पहिली अट ही आहे की शब्दांमध्ये फक्त एकच स्वर म्हणजे व्हावेल असला पाहिजे. मग तो ए असू शकतो, ई असू शकतो, आय असू शकतो, ओ असू शकतो किंवा यू असू शकतो. अट नंबर 2, तो शब्द एकाच अवयवाचा म्हणजे त्याला वन सिलॅबल वर्ड म्हणतात. मग आता वन सिलॅबल वर्ड म्हणजे काय? तो शब्द उच्चारताना मध्ये तुटत नाही, म्हणजे एका दमात. काय म्हटलं मी? एका दमात तो शब्द आपण वाचतो. राईट? ही अट नंबर 2. अट नंबर 3 काय आहे? शब्दाच्या शेवटी एफ, एल, एस किंवा झेड यापैकी एक आवाज येत असेल तर, यापैकी एक कोणताही आवाज येत असेल तर तेव्हा डबल एफ, डबल एस, डबल एल आणि डबल झेड लिहितात शब्दानुसार. या 3 अटी जर पूर्ण होत असतील तेव्हा ही अक्षर डबल येतात या अर्थाने. बघा, मग आता शब्दाच्या शेवटी डबल एफ कधी येतो? लक्षात घ्या, शब्दाच्या शेवटी डबल एफ कधी येतो? जर शब्दाच्या शेवटी फ, प नाही फ, जर शब्दाच्या शेवटी फ चा उच्चार असेल आणि त्याआधी एकच स्वर असेल तेव्हा डबल एफ येतो. खरं तर डबल एफ, डबल एल, डबल एस आणि डबल झेड याला फ्लॉस रूल म्हणतात. फ्लॉस रूल. राईट? मग बघा, जर शब्दाच्या शेवटी फ चा उच्चार असेल आणि त्याआधी एकच स्वर असेल तेव्हा डबल एफ येतो. बघा, क्लीप, क्लीप, फ उच्चार येते की नाही, म्हणून डबल एफ. पण या डबल एफच्या अगोदर एकच स्वर आहे, कोणता? आय, म्हणून डबल एफ आला. क्लिप. त्याच्यानंतर स्टॉप, स्टॉप. डबल एफच्या अगोदर कोणत्या स्वराचा उच्चार येते? ए स्वराचा. स्टिप, डबल एफच्या अगोदर काय आहे? आय स्वर आहे. स्निप, डबल एफच्या अगोदर काय स्वर आहे? आय स्वर आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे, जेव्हा शब्दाच्या शेवटी फ उच्चार होईल आणि तो फ उच्चार च्या अगोदर इंग्रजीतील 5ही स्वरांपैकी कोणताही स्वर असेल तेव्हा त्या एफचा डबल एफ लिहिला जातो. दॅट्स ऑल. पुढचा नियम बघा काय आहे, बघूया पुढचा नियम. पुढचा नियम काय म्हणतो बघा. शब्दाच्या शेवटी डबल एस कधी येतो? जर शब्दाच्या शेवटी स चा उच्चार असेल. स, ग्लास, ग्लास. मग स ऐकू आला ना, मग त्या एस ला डबल एस करायचा. ड्रेस, ड्रेस, स चा उच्चार आला
मग त्या ड्रेसच्या स्पेलिंगमध्ये डबल एस घ्यायचा. मिस सचा उच्चार आहे म्हणून डबल एस. बॉस सचा उच्चार आहे म्हणून डबल एस. पण या सर्व शब्दांमध्ये जेव्हा आपण डबल एस लिहितो त्या अगोदर काय आहे, एक एक स्वर आहे फक्त. बघा पहिल्या शब्दामध्ये ए स्वर आहे, दुसऱ्या शब्दामध्ये ई स्वर आहे, तिसऱ्या शब्दामध्ये आय स्वर आहे आणि चौथ्या शब्दामध्ये ओ स्वर आहे. मग जेव्हा अशा प्रकारच्या शब्दांमध्ये एकच स्वर येईल आणि शेवटी स उच्चार येईल तेव्हा त्या स ला डबल करावे म्हणजे डबल एस लिहावा. दॅट्स ऑल. तिसरा नियम काय म्हणतो बघा. शब्दाच्या शेवटी डबल एल कधी येतो, जर शब्दाच्या शेवटी ल चा उच्चार असेल. ल. बेल बीई डबल एल बेल, मग ल चा आवाज येते की नाही, मग डबल एल लिहावा. हिल ल डबल एल लिहावा. टॉल ल उच्चार येते की नाही, डबल एल लिहावा. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे, या सर्व शब्दांच्या शेवटी ल चा जेव्हा आवाज येतो तर त्या ल ला डबल लिहावे म्हणजे इंग्रजीमध्ये डबल एल लिहावा. पण त्या अगोदर बघा प्रत्येक तिघही शब्दांमध्ये सॉरी चारही शब्दांमध्ये एक एक स्वर आलेला आहे. बेलच्या स्पेलिंगमध्ये काय आलेला आहे, ई हा स्वर आहे. हिलच्या स्पेलिंगमध्ये आय हा स्वर आहे. टॉलच्या स्पेलिंगमध्ये ए हा स्वर आहे. डॉलच्या स्पेलिंगमध्ये ओ हा स्वर आहे. दॅट्स ऑल. राईट. बघा अजून आपण बघूया पुढचा नियम काय म्हणतो. शब्दाच्या शेवटी डबल झेड कधी येतो, जर शब्दाच्या शेवटी झचा उच्चार असेल, झ नाही झ, तेव्हा डबल झेड येतो. आता बज, याला बुज म्हणू नका, बज बी यू डबल झेड ज, बज, झ उच्चार येते की नाही, मग डबल झेड करावा. त्याच्यानंतर जाज, जाज, राईट, ज उच्चार आहे म्हणून डबल झेड. फीज, फीज म्हणून डबल झेड. फज म्हणून डबल झेड. पण या सर्व जे काही आपण डबल झेड लिहिलेले आहेत यांच्या अगोदर सिंगल स्वर आहे बघा. बजच्या स्पेलिंगमध्ये यू आहे, जाजच्या स्पेलिंगमध्ये ए आहे, फीजच्या स्पेलिंगमध्ये आय आहे आणि फजच्या स्पेलिंगमध्ये यू आहे. राईट. बघा महत्वाचे अपवाद, महत्वाचे अपवाद. जरी मी नियमानुसार डबल एल सांगितलं आपल्याला, डबल एफ सांगितला, डबल एस सांगितला, डबल झेड सांगितला, तर याला सुद्धा इंग्रजीमध्ये काही अपवाद आहेत. कारण इंग्रजी ही अपवादांची भाषा आहे. इंग्रजीमध्ये जे काही शब्द आहेत ते फ्रेंच शब्द आहेत, जर्मन शब्द आहेत, लॅटिन शब्द आहेत, ग्रीक शब्द आहेत. म्हणजे या इंग्रजी भाषावर वेगवेगळ्या भाषांचा प्रभाव आहे, पगडा आहे. म्हणजे इंग्लिश इज अ लँग्वेज विथ एक्सेप्शन. इंग्रजी भाषा ही अपवादांची भाषा आहे. राईट. महत्वाचे अपवाद बघा. काही छोटे शब्द या नियमात बसत नाही, काही छोटे शब्द या नियमात बसत नाही, ते पाठच करावे लागतात. आता बघा फ साठी ईप. आता ईप हा शब्द बोलत असताना शेवटी कशाचा उच्चार होत आहे, फ, म्हणून डबल एफ घ्यायला पाहिजे की नाही ईपच्या स्पेलिंगमध्ये, पण नाही, इथं सिंगल एफ घेतलेला आहे म्हणजे हा अपवाद आहे. तर अपवाद आहे म्हणजे इथं जास्त डोकं न लढवता याला पाठ करून टाकणे. ईपची स्पेलिंग काय आहे, आय एफ. दॅट्स ऑल. एल, एल साठी नील, नील, ल आवाज येते की नाही, मग तुम्ही डबल एल लिहायला पाहिजे मी सांगितल्याप्रमाणे. पण या ठिकाणी एन आय एल एकच एल लिहिलेला आहे. नील म्हणजे काही नाही, म्हणजे सगळं नील झाला. तुमचा व्यवहार क्लिअर झाला या अर्थाने. तर नीलमध्ये डबल एल आपण लिहू शकत नाही कारण हा शब्द अपवाद आहे, त्यासाठी त्याला पाठ करून टाकावा. स साठी मी तुम्हाला सांगितलं की शब्दाच्या शेवटी जेव्हा स उच्चार होईल तेव्हा डबल एस लिहावा. पण गॅस स्पेलिंगमध्ये एकच एस आहे, हॅज एकच एस आहे, हीज एकच एस आहे, एज, इज, अस, धीस, बस, प्लस, तर एवढे शब्द अपवाद आहेत. तर आपण यांना पाठ करून घ्यावे किंवा लक्षात ठेवावे. टीप काय म्हणते बघा. जर शब्दाच्या शेवटी दोन स्वर असतील, जर शब्दाच्या शेवटी दोन स्वर असतील, कोणतेही दोन स्वर, उदाहरणार्थ फिल. आता फिल मध्ये दोन स्वर कोणते आहेत, डबल ई, फिल. किंवा शेवटी दुसरे व्यंजन असेल, किंवा शेवटी दुसरे व्यंजन असेल, उदाहरणार्थ शेप, एस एच ई एल एफ, शेल्फ,
राईट. तर अक्षरे डबल केली जात नाही. पुन्हा टीप वाचत आहे मी, लक्षात घ्या. जर शब्दाच्या शेवटी दोन स्वर असतील, उदाहरणार्थ फिल, किंवा शेवटी दुसरे व्यंजन असेल, तर उदाहरणार्थ शेल्फ, तर अक्षरे डबल केली जात नाही. ही टीप आपण लक्षात ठेवा, जेणेकरून आपली स्पेलिंग मिस्टेक होणार नाही, जेणेकरून आपल्याला वाचायला अडचण येणार नाही, जेणेकरून आपलं प्रोनाऊन्सिएशनमध्ये काही गडबड होणार नाही. त्या दृष्टीने आपण अभ्यास केला पाहिजे. वरील सर्व नियमांना फ्लॉस रूल म्हणतात. एफ म्हणजे डबल एफ, एल म्हणजे डबल एल, ओ म्हणजे ऑफ आणि डबल एस म्हणजे स, राईट. म्हणून त्याला फ्लॉस रूल असे म्हणतात, राईट. तर हा व्हिडिओ निश्चित आपल्याला आवडला असेल. याला लाईक करा, शेअर करा. मी सांगितलेल्या नियमांचे पालन करा. त्या पद्धतीचे शब्द आपल्या इंग्रजीच्या टेक्स्टबुकमधून, सिलेबसमधून शोधून काढा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.